उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या अपात्रतेबाबत किंवा त्यांच्या संदर्भाने जो निर्णय घेतला आहे लोकसभा अध्यक्षांनी, त्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होत असताना हे 6 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. मोदी यांनी त्यांना अभय दिलं, घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे असं सांगितलं. यावर उद्धव ठाकरे यांनी याचा संबंध थेट सर्वोच्च न्यायालयात असलेल्या या प्रकरणाशी जोडला आणि मोदी यांना काही सवालही केले. आणि आज याच 6 खासदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये एक महत्वाची अशी सुनावणी झाली की या सुनावणीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज झालेल्या सुनावणीवेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केवळ 6 खासदारांनी एकतर्फी निर्णय घेत शिवसेना शिंदे गटात जाणं हे पक्षांतर बंदी कायद्याचं थेट उल्लंघन असल्याचा दावा केला. हाच मुद्दा उपस्थित करीत उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं की पक्षाच्या संमतीविना आणि मूळ पक्षात विलिनीकरण न होता केवळ 6 खासदारांनी एकतर्फी निर्णय घेत शिवसेना शिंदे गटात जाणं म्हणजे राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीचं म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याचं थेट उल्लंघन आहे. तर दुसरीकडं कपिल सिब्बल यांनी लोकसभा सचिवालयाच्या संबंधित परिपत्रकामुळं ठाकरे गटाचे लोकसभेतील संख्याबळ 9 वरून 3 वर आल्याची बाब अधोरेखित केली आणि या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली. यावर शिंदे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितलेली आहे. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सदरची सुनावणी पार पडली. ठाकरे शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी स्थगितीची मागणी केलेली असली तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने मात्र कोणताही अंतिम दिलासा देण्यास नकार दिलेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेला इथं सर्वोच्च न्यायालयामध्ये आज निराशाच पदरात घ्यावी लागली. शिवाय यात अत्यंत महत्वाची बाब अशी की न्यायालयानं एक महत्वाचा प्रश्नही विचारला आणि त्यानंतर काही निर्देशही दिले. अंतिम निर्णय घेण्याच्या आधी सर्व संबंधित पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी योग्य आणि पुरेशी संधी मिळाली होती का? आणि हाच या प्रकरणातील कळीचा मुद्दा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. शिवाय लोकसभा अध्यक्षांचं कार्यालय आणि 6 खासदारांसह अद्यापही नोटीस न मिळालेल्या सगळ्या प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे निर्देशही दिले गेलेले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 आठवड्यानंतर होणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या शिंदे गटात झालेल्या विलिनीकरणाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. लोकसभा अध्यक्षांनी या विलिनीकरणाला दिलेल्या मंजुरीच्या विरोधामध्ये ठाकरे यांची ही याचिका असून लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आलेली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र ठाकरे शिवसेनेला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिलेला आहे. शिवसेनेचं जुनं महत्वाचं प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाली निघालेलं नाही. 3.5-4 वर्ष झालेले आहेत त्या प्रकरणाला आणि त्यानंतर आता हे नवं प्रकरण कायद्याच्या दारात जाऊन उभं राहिलेलं आहे. आता याचा तरी निकाल वेळेत येईल की मग पुन्हा मागच्या सारखं तारीख पे तारीख याची उजळणी होत राहील हे पाहावं लागेल. पण आज तरी उद्धव ठाकरे शिवसेनेला कोर्टाच्या दारात निराशाच पदरी घ्यावी लागलेली आहे, त्यांच्या पदरात पडलेले आहे. आता पुन्हा 2 आठवड्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.
पाहूया यावेळी काय होतंय ते. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.